हरि ओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित भक्तिबोधामृत भाग 1. लघुलेख क्रमांक 9. श्रद्धा. भक्तीमधून जर श्रद्धा प्रविष्ट झाली तर ती कधीही कमी होत नाही, ती कधीही नष्ट होत नाही, ती कायमस्वरूपी अंगात भिनते. कारण भक्ती अकारण असल्यामुळे अशा भक्तीमधून निर्माण झालेली श्रद्धा हा महानुभव असतो. हे असेच व्हायला पाहिजे होते, इतकेच नव्हे तर ते यापेक्षा निराळे व्हायलाच नको होते, अशी दृढ भावना तयार होते. असे झाले की भक्ती कायम रुजल्याचे ते लक्षण असते. ही भक्तियुक्त श्रद्धा किंवा श्रद्धायुक्त भक्ती भक्ताला शेवटच्या मुक्कामी पोहोचवते. अशा प्रकारे श्रद्धेने परिस्थितीचा स्वीकार झाला की त्याप्रमाणे आचरण सहजच होते. मग ती परिस्थिती अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हा मुद्दा गौण होतो. यामुळे सुख मिळत आहे की दुःख मिळत आहे या गोष्टींकडे लक्ष दिले जात नाही. यामागे ही आपली नियती आहे इतकाच भाव असतो. ही परिस्थिती मला आत्मपरब्रह्माने दिली आहे आणि यामुळे तीच मला माझ्या संचितामधून मुक्त करेल असा दुर्दम्य आत्मविश्वास निर्माण होतो. येथे श्रद्धेबद्दलच्या सर्व प्रश्नांचे निरसन होते. भक्तियुक्त श्रद्धा बाबा वाक्यम प्रमाणम अशी नसते आणि तो स्वानुभवही नसतो. ती बुद्धीने तावून सुलाखूनही पाहिलेली नसते. काही कारण नाही, अभिलाषा नाही. असा भक्त आत्मपरब्रह्मात विरघळून जातो, शून्य होतो आणि पूर्णानंदाची अनुभूती घेतो. भक्तियुक्त श्रद्धेचा उपेक्षा हा मंत्र आहे. हरि ओम.